नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता बलदेव टेन्शनमध्ये आलेला असतो। तो म्हणत असतो की अपूर्वाचा फोन बंद आहे। अपूर्वा पोलीस स्टेशनला सुद्धा गेलेली नाही आहे। आज दिवसभरासाठी तिने सुट्टी टाकली होती साखरपुड्यासाठी आणि आज तिला महत्त्वाच्या कामासाठी कुठे बाहेरही जायचं नव्हतं। मग अपूर्वा कुठे गेली आहे? ती फोन का उचलत नाही आहे? फोन बंद का आहे तिचा? तेव्हा भूमी म्हणते, हे बघ बलदेव दादा, अरे ती खरंच कुठल्या तरी महत्त्वाच्या कामात असेल आणि ती पोलीस आहे, आपण तिला समजून घेतलं पाहिजे ना। तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, तरीसुद्धा एक साधा मेसेज ती करू शकली असती ना। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी अथर्वला म्हणत असते की अथर्व तुला सांगू का, म्हणजे आता मी जोरात बोलले तर बलदेव दादाला राग येईल, पण खरं तर मुली पार्लरमध्ये गेल्या ना की त्यांना वेळच लागतो निघायला आणि तिथे ना कधीकधी मोबाईलसुद्धा सायलेंटवरती ठेवायला सांगतात। मला असं वाटतं की काही झालं ना तरी अपूर्वा पार्लरला गेली असेल आणि तिथेच तिला उशीर झाला असेल, खरं सांगते मी। तेव्हा अथर्व म्हणतो, बरं झालं तू जोरात नाही बोललीस, नाहीतर तुझं हे बोलणं ऐकल्यानंतर खरंच बलदेवला अजून राग आला असता। तुझी जोरात बोलण्याची सवय तू थांबवलीस ना, ते चांगलं झालं। त्यानंतर भूमी म्हणत असते की हे बघ दादा, तू काळजी करू नको, अरे तिला वेळ नसेल मिळाला मेसेज करायला। तेव्हा इथे आकाश म्हणतो, असं कसं भूमी, बलदेव बरोबर बोलतोय। अगं आपल्यालासुद्धा काळजी वाटतेच ना, मग बलदेवला किती वाटत असेल। हे बघ, तिला कितीही मोठी एमर्जन्सी जरी आली असली ना तरीसुद्धा तिने एक मेसेज करायला हवा होता की काळजी करू नका, मी वेळेत येईन किंवा मला उशीर होईल। आता तू मला सांग, आजचा साखरपुड्याचा मुहूर्त इथे हातातून निघून चालला आहे आणि अजून काही अपूर्वाचा पत्ताच नाही आहे। हे कितपत योग्य आहे सांग बरं तू। बलदेवला टेन्शन येणं साहजिकच आहे ना। तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मला असं वाटतंय की आपण जास्त विचार करायला नको, आपण जरा वाट बघूया, ती येतच असेल ना। तेवढ्यातच प्रेक्षकांनो, अपूर्वा आता गाडी घेऊन आलेली असते। भूमी म्हणते, गाडीचा आवाज येतोय, कदाचित आली वाटतं। तेवढ्यातच अपूर्वा इथे आता दारामध्ये येऊन उभी राहते। तेव्हा तिथे बलदेव येतो आणि म्हणत असतो की अपूर्वा, हे सगळं काय आहे? अगं असं कोणी इतकं बेजबाबदार वागतं का? तेव्हा इथे आधीच बलदेव म्हणालेला असतो की ती बेजबाबदार नाही आहे, पण ह्या वेळेला तिने मला एक मेसेज किंवा साधा एक फोन करायला हवा होता, पण तसं तू काहीच केलेलं नाही आहेस। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, खरंच सॉरी, खरंच सॉरी, मला इथे फोन करायला हवा होता, पण मी खरंच सांगते मला वेळच मिळाला नाही। तेव्हा इथे भूमी म्हणत असते, अरे बलदेव दादा, असं काय करतोयस तू? हे बघ, तिच्यावरती तू लगेच रागू नकोस आणि तिला आतमध्ये तर येऊ दे। ये तू अपूर्वा, आतमध्ये ये आणि बस बरं, आणि शांतपणे बसून पाणी पी। तेव्हा इथे अपूर्वाला आता बसवून भूमी पाणी वगैरे प्यायला देते। त्यानंतर प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते की बलदेव खरंच सॉरी, मी तुला फोन किंवा एक मेसेज करायला हवा होता। अरे पण काय करू, मला अचानकपणे एका सिक्रेट मिशनवरती जावं लागलं आणि मग तिथे गेल्यानंतर आम्हाला सायलेंटवरती फोन ठेवावा लागतो आणि त्यानंतर माझ्या फोनची बॅटरीसुद्धा संपली होती, तो कधी स्विच ऑफ झाला मला खरंच कळलं नाही। त्यासाठी खरंच सॉरी, मी मुद्दामून नाही केलं रे, मलासुद्धा माहिती आहे आज आपला साखरपुडा आहे आणि म्हणूनच मी घाईघाईने आले की नाही। तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, तरीसुद्धा अपूर्वा, मला काळजी वाटत होती तुझी। हे बघ, आम्हाला सगळ्यांनाच तुझी काळजी वाटत होती, म्हणून मी तुला असं बोललो। त्यामुळे याच्या पुढे किती महत्त्वाचं काम असेल, एक मेसेज केलास तर बरं होईल। तेव्हा अपूर्वा म्हणते, नक्की, खरंच नक्की, माझ्याकडून पुन्हा अशी चूक होणार नाही। त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अपूर्वाला अथर्व म्हणत असतो, काही हरकत नाही आहे, नका एवढं टेन्शन घेऊ। तुला माहिती आहे का, आपला बलदेव आहे ना, तो खूपच जास्त पॅनिक झाला होता। अगं बघ बघ, तुझा फोन का लागला नाही म्हणून त्याचा जीव कसा धडधड होतोय ते बघ। त्यानंतर इकडे आता सगळ्यांचा अपूर्वाच्या बोलण्यावरती विश्वास बसतो, पण पौर्णिमाचा नाही। पौर्णिमा म्हणते, ही नक्की खरं बोलते ना अपूर्वा? तिच्याकडे बघून असं वाटत नाही आहे की खरं बोलते, काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते असं वाटते मला। पण जाऊ दे, पोलीस आहे ना ती, पोलिसांमध्ये काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात, त्यामुळे ही गोष्ट तिला सांगावीशी वाटत नसेल किंवा सांगायची नसेल म्हणून ती खोटं बोलत असेल, इथे आता थातूरमातूर कारणं देत असेल, असं पौर्णिमाला कळलेलं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी म्हणते, बरं चला
आता साखरपुड्याची तयारी करूया. त्यानंतर प्रेक्षकांनो मुहूर्त टाळायला नको म्हणून आता बलदेव आणि अपूर्वाचा साखरपुडा होत असतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणत असते, अपूर्वा अगं तुझ्या घरून कुणीच येणार नाही आहे का? तेव्हा अपूर्वा आता मागे वळून तिच्याकडे बघतच राहते. अपूर्वा म्हणते काय झालं? तेव्हा इथे आकाश म्हणतो कुणी नाही येणार आहे का तुझ्या घरून? तेव्हा अपूर्वा म्हणते कुणी नाही येणार आहे असंच समजा. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो काय झालं आहे, नक्की काय कारण आहे हे बघ, तू आम्हाला जर सांगू शकत असशील तरच सांगा. काही प्रॉब्लेम आहे का? तुझ्या घरच्या लोकांना तुमचं हे नातं मान्य नाही आहे का? तसं काय असेल तर आपण त्यांच्याशी बोलूया, तुझ्या घरच्या लोकांना आपण समजावूया ना. तेव्हा इथे बलदेव म्हणतो 1 मिनिट मी बोलतो. आणि बलदेव म्हणतो नाही आकाश भूमी, इथे अपूर्वाला कुणीच नाही आहे. अपूर्वा अनाथ आहे आणि त्यामुळेच तेच कारण असेल की आमच्या दोघांचं बॉन्डिंग इतक्या लवकर जुळलं. बघ ना, मलासुद्धा आई वडील नाही आहेत, मी पण अनाथ आहे आणि इथे अपूर्वालासुद्धा कुणीच नाही आहे. त्यामुळेच कदाचित आम्ही दोघेजणं मनाने असे एकत्र आले असू. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणत असतो असं नाही बोलायचं की तुला कुणीच नाही आहे, आम्ही आहोत ना. आता हेच कुटुंब तुझंही कुटुंब आहे, बरोबर की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो भूमी म्हणते बलदेव दादा अरे असं काय बोलतो आहेस तू की तुझं हे घर नाही म्हणून तू अनाथ आहेस? अरे हे कुटुंब तुझंच आहे ना. आणि आता पर्यायाने ते आपल्या अपूर्वाचं सुद्धा आहे. तुझ्याबरोबर लग्न झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबाचा एक भाग होणार आहे, महाजनांची सून होणार आहेस तू. त्याच्यामुळे आता असं बोलायचं नाही की तू आता या घरची नाही आहेस म्हणून किंवा तू अनाथ आहेस म्हणून. आता हे आमचं कुटुंब हे तुझंसुद्धा कुटुंब आहे. त्याच्यामुळे आता स्वतःला एकटं समजायचं नाही, कळलं का? बरं चला आता जास्त इमोशनल होऊ नका, एकमेकांना अंगठी घाला बरं. तेव्हा भूमीने असं सांगितल्यानंतर लगेचच इथे बलदेव आपल्या गुडघ्यावरती बसतो आणि इथे अपूर्वाला अंगठी घालत असतो. अपूर्वाला आता अंगठी घातल्यानंतर इथे अपूर्वा आता बलदेवचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि त्याच्याही बोटामध्ये ती अंगठी घालते. फायनली दोघांचा साखरपुडा हा व्यवस्थितरित्या पार पडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो भूमी इथे आता साखरपुड्याचं ताट घेते. त्याच्यामध्ये 2 साखरपुड्या असतात, एक बलदेव घेतो आणि त्यानंतर एक घेतलेला असतो अपूर्वाने आणि दोघे आता एकमेकांच्या हातामध्ये साखरपुडा देतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे भूमी आता खूपच जास्त खुश होते की साखरपुडा व्यवस्थितरित्या पार पडलेला असतो. सगळेजण टाळ्या वाजवतात आणि त्यांचं स्वागतही करतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे बलदेव म्हणतो की इकडे ये बरं अपूर्वा. आणि ते दोघेजण आता भूमी आणि आकाश यांच्या पाया पडत असतात. तेव्हा भूमी म्हणते अरे काय करताय तुम्ही? आणि बलदेव दादा अरे मी दादा म्हणते ना तुला आणि तू माझ्या पाया पडतोयस. तेव्हा बलदेव म्हणतो हे बघ, तू जरी मला दादा म्हणत असशील, माझं नातं मोठं असेल, पण तरीसुद्धा तुम्ही दोघेजणं हर एक नात्याने माझ्यापेक्षा मोठे आहात. तुम्ही माझ्यासाठी वडीलधारी आहात कारण तुम्ही ह्या बलदेवला नाव दिलं, तुम्ही या बलदेवला ओळख दिली, तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये मला सहभागी करून घेतलं. एक अनाथ बलदेवला इतकं छान कुटुंब मिळाले. तुमच्यामुळे मी इतक्या मोठ्या ऑफिसर असलेल्या मुलीबरोबर लग्न करतोय. फक्त हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे, नाहीतर ह्या बलदेवला कोण ओळखत होतं? मग आता तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं आहे आणि मी साधा तुमचा आशीर्वादसुद्धा घेऊ नये. तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणते बरोबर आहे, तुम्ही माझ्या बलदेवसाठी खूप काही केलं आहे आणि त्यासाठी तुमचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे कारण तुम्ही मला वडीलधाऱ्यांसारखे आहात. तेव्हा इथे भूमी आणि आकाश यांच्या आता अपूर्वा आणि बलदेव दोघेजणं पाया पडतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की अपूर्वा आणि दादा तुम्ही दोघेजणं नेहमी खुश राहा, आनंदी राहा आणि सुखाने संसार करा. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता आकाश, भूमी, बलदेव आणि अपूर्वाला खूपच जास्त आनंदाने आशीर्वाद देतात आणि तुमचं सगळं काही चांगलं होऊ दे असं सुद्धा म्हणतात. तेव्हा प्रेक्षकांनो अपूर्वाच्या मनामध्ये काहीतरी काळं बेरं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो आता सगळं व्यवस्थित झाल्यानंतर अथर्व सगळ्यांचा एक छान असा सेल्फी काढतो, फॅमिली सेल्फी. त्यानंतर साखरपुडा पार पडलेला असतो. भूमी इथे सकाळी तुळशीची पूजा करत असते, छान इथे अगरबत्ती वगैरे लावते. घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण व्हावं, इथे वाईट प्रवृत्ती, वाईट शक्ती, नकारात्मकता घरातून निघून जावी आणि घरामध्ये सुख शांती नांदावी
यासाठी इथे भूमी आता देवाजवळ प्रार्थना करत असते. इथे आता तुळशीची पूजा करत असते. तेव्हा घरामध्ये येत असताना भूमीचं लक्ष जातं आणि भूमी जोरात ओरडते. ती म्हणते, आकाश, मानसी, अथर्व, लवकर बाहेर या. तेव्हा सगळेजण धावत पळत बाहेर येतात आणि विचारतात, काय भूमिताई, काय झालं? आकाश विचारतो, भूमी काय झालं? तेव्हा इथे मानसीसुद्धा आलेली असते. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अथर्व, हे बघा ना. आणि दारावरती इथे काळी जणू काही बुरशी लागलेली असते. त्यानंतर इथे आता मानसी म्हणत असते, हे काय आहे? तेव्हा भूमी म्हणते, बघ ना, ही काय असं आलं आहे दरवाजाला? तेव्हा इथे मानसी म्हणते, मला असं वाटतं आहे ही काळी बुरशी वगैरे लागली का? तेव्हा इथे भूमी म्हणते, पण मनू, अगं कालपर्यंत नव्हती आणि आत्ताच अचानक कशी काय बरे येईल, हो की नाही? हे मला थोडंसं विचित्र वाटते. आपल्या घरावरती कुठलं तरी संकट येणार आहे, त्याचं संकेत तर दिला नसेल ना आपल्याला देवी आईने? काही चुकीचं तर घडणार नाही आहे ना? तेव्हा अथर्व म्हणत असतो, ताई अगं असा विचार करू नकोस, नाहीतर मग काहीतरी चुकीचं घडणार आहे, वाईट संकेत वगैरे दिलेत असा विचार केलास ना तर मनामध्ये सतत तुझ्या वाईटच विचार येत राहतील. त्यामुळे चांगले पॉझिटिव्ह विचार कर. तेव्हा आकाश म्हणतो, नाहीतर काय भूमी, नको बरं असा विचार करू. तेव्हा भूमी म्हणते, पण आकाश, अरे विचार करण्यासारखीच तर गोष्ट आहे. कालपर्यंत आपल्या दाराला असं काही नसताना आजच अशी काळी बुरशी का बरं यावी? तेव्हा अथर्व म्हणतो, भूमिताई, अगं कधी कधी काय होतं, पावसाचे दिवस आहेत की नाही, मग हवा, पाणी, पाऊस हे सगळं दारांवरती लागतच असतं आणि मग त्या पाण्याला जायला जागा नसते. मग ते असं दाराच्या इथे फटीमध्ये वगैरे सगळं काही अडकून बसतं आणि त्यामुळे दार असे खराब होत जातात, बुरशी पकडत जाते. त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही आहे. तेव्हा इथे अथर्व म्हणतो, मी एक काम करतो, आपला हा दरवाजा ना बदलून घेतो, फोन करून सेम डिझाईनचा दरवाजा मी बनवून घेतो, त्यामुळे हे सगळं तुझ्या मनातून निघून जाईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश म्हणत असतो, भूमी, तू जरा जास्तच वाईट विचार करतेस, असं नाही वाटत आहे का तुला? हे बा अशी बुरशी कधी येऊ शकते, अगं पावसाळ्याचे दिवस आहेत. तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, नाही, मला सतत काहीतरी चुकीचं वाटतं ना. म्हणजे रागिनी आत्या असायच्या कशा, तेव्हा कसं निगेटिव्ह वाटायचं घरामध्ये, तसं मला आत्ता वाटतंय काहीतरी निगेटिव्ह ऑरा आपल्या घरामध्ये फिरतोय की काय असं वाटते मला. मी खरंच सांगते, देवी आई काही करा, पण माझ्या घरावरती येणारं संकट हे दूर करा देवी आई प्लीज, असं भूमी आता आई योगेश्वरीजवळ मागणं मागत असते. त्यानंतर आकाश भूमीला तेच समजावत असतो की तू असा विचार करू नकोस की काहीतरी वाईटच होणार आहे, चांगलं होणार आहे असा विचार कर. तुझ्या मनामध्ये जी काही भीती आहे ना ती तुझ्या चेहऱ्यावरती दिसते भूमी, असा आकाश आता भूमीला सांगत असतो. तर प्रेक्षकांनो, नित्यछाया वृद्धाश्रम या ठिकाणी अपूर्व आता आलेली असते. अपूर्व आपली गाडी घेऊन येते. गाडीतून आता पिशवी वगैरे बाहेर काढत असते, ज्याच्यामध्ये तिने फळं वगैरे खाण्याच्या गोष्टी आणलेल्या असतात. तेव्हा इथे आता अपूर्वा तिथे आलेली असताना पौर्णिमा तिला बघते आणि पौर्णिमा लपून छपून अपूर्वाला बघत असते की अपूर्वा जाते कुठे. तेव्हा पौर्णिमा आता शांतपणे तिथेच उभं राहायचं, तर अपूर्वा जात असताना पौर्णिमा तिथे येते आणि म्हणते, अरे अपूर्वा, तू इथे काय करतेस? तेव्हा अपूर्वा आता इथे पौर्णिमाला बघून खूपच जास्त घाबरते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, काय गं, काय झालं, मला बघून अशी दचकलीस का? अगं मी आहे पौर्णिमा. तेव्हा अपूर्वा म्हणते, अगं हो मला माहिती आहे तू पौर्णिमा आहेस, मी ओळखलं ना तुला. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते, तू इथे काय करतेस? तेव्हा अपूर्वा म्हणते, अगं आम्हाला इथे आहे ना आमच्या पोलिसांचं एक सेशन ठेवायचं आहे. तेव्हा इथेच मागच्या गल्लीमध्ये आहेत ना ते संस्थेचे कार्यकर्ते राहतात, त्यांच्याजवळ मला थोडं बोलायचं आहे, त्यांची परवानगी हवी होती ना, त्यासाठी मी त्यांना इथे भेटायला आले होते, ते इथले मुख्य आहेत ना म्हणून. आणि तू इथे काय करतेस पौर्णिमा? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अगं मी ज्या आश्रमामध्ये काम करते ना त्यांची एक ब्रांच इथे सुद्धा आहे, मी तिथे त्या ठिकाणी कामानिमित्त त्यांना भेटायला आले होते, तेव्हा मी तुला इथे बघितलं आणि म्हणून मी तुला हाक मारली. बरं ठीक आहे, मला सुद्धा उशीर होतोय, तुला सुद्धा काम आहे ना, मी जाते, आपण नंतर भेटू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा अपूर्वाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवते आणि लगेच तिथून जाते. तेव्हा अपूर्वा खूपच जास्त घाबरलेली असते. अपूर्वा म्हणत असते, अरे बापरे, या बाजूला जर ह्या पौर्णिमाचं येणं जाणं होत असेल तर मला थोडी काळजीच घ्यावी लागेल. येता जाता मला लक्ष ठेवावं लागेल की इथे कुठे पौर्णिमा तर नाही आहे ना.
त्यानंतर प्रेक्षकांनो जात असताना इथे अपूर्वाची पिशवी खाली पडते आणि त्याच्यामध्ये असलेली फळं वगैरे सुद्धा खाली सांडतात, कारण अपूर्वा घाबरलेली असते. तिला इथे पौर्णिमाला बघून भीती वाटते, कारण तिचं भांडं फुटू नये असं तिला वाटत असतं. आणि इथे जर पौर्णिमाने सगळ्यांना सांगितलं की अपूर्वा या ठिकाणी भेटली होती म्हणून, मग इथे अपूर्वाचं भांडं फुटेल असं तिला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमी आणि आकाश दोघेजण आता जायला निघालेले असतात. तेव्हा इथे भूमी विचारत असते की मानसी, सगळ्या गोष्टी व्यवस्थित गाडीमध्ये ठेवल्यात ना? तेव्हा मानसी म्हणते, हो ताई, कपडे वगैरे, फराळ, मिठाई सगळं काही गाडीमध्ये तू जेवढं सांगितलं होतंस तेवढं ठेवण्यात आलेलं आहे. तेव्हा इथे चेकसुद्धा आम्ही घेतला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो नित्यछाया वृद्धाश्रम या ठिकाणी आता भूमी आणि आकाश दोघेजण जात असतात, त्यांना तिथे भेटवस्तू द्यायला आणि डोनेशन देण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मानसी म्हणत असते, पण ह्या वेळेला तुम्ही नित्यछाया वृद्धाश्रमामध्ये का जात आहे? तेव्हा आकाश म्हणत असतो, कारण कसं आहे ना मानसी, प्रत्येक वेळेला आपण कुठल्या तरी एकाच ठिकाणी जाऊन देणगी वगैरे देत असतो, हो की नाही, डोनेशन देत असतो. पण आपण वेगवेगळ्या इथे वृद्धाश्रम किंवा अनाथ आश्रम यांनासुद्धा दिलं पाहिजे. प्रत्येकाला आपली थोडी थोडी मदत झाली पाहिजे. म्हणून दरवर्षी आपण वेगवेगळ्या वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम यांना इथे देणगी देत असतो. तेव्हा ह्या वर्षी आपण नित्यछाया वृद्धाश्रम या ठिकाणी देणगी देण्यासाठी जातोय असं आकाश म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. भूमी म्हणत असते, आकाश, मला इतकं टेन्शन कधीच आलं नव्हतं. मला हल्ली इतकं विचित्र का वाटतंय? हे 7 वर्ष आपली किती चांगली गेली ना. 7 वर्षांमध्ये मला इतकी निगेटिव्हिटी कधीच जाणवली नाही, जी मला आता ह्या 4-5 दिवसांमध्ये जाणवायला लागले. मला निगेटिव्ह ऑरा आपल्या आजूबाजूला आहे असं मला सातत्याने वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अपूर्वा त्या वृद्धाश्रमामध्ये एका बाईला भेटायला आलेली असते. ती म्हणते, कशी आहेस तू? ठीक आहेस ना? काय अवतार करून घेतला आहेस तुझा? तुला पाणी देऊ का? आणि ती आता तिला पाणी प्यायला देते आणि तिचं तोंडसुद्धा व्यवस्थित पुसते. तिचे केस वगैरे नीट करत असते आणि म्हणत असते, ही काय अवस्था करून घेतली आहेस तू? मी इथे का आले तुला माहिती आहे? हे बघ मी तुझ्यासाठी काय काय आणले. तुझ्यासाठी बघ मी किती वस्तू आणल्या आहेत. हे बघ फळंसुद्धा आणली आहेत आणि खास करून तुझ्यासाठी मिठाई आणली, लाडू आणले. लाडू घे ना, लाडू खा. लाडू खाऊन तर बघ, तोंड तर गोड कर. आणि इथे अपूर्वा आता त्या बाईचं तोंड वगैरे गोड करते आणि म्हणते, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले बघ, तोंड गोड कर, पाणी पी. आणि आता तुला आनंदाची बातमी सांगते. हे बघ माझ्या बोटामध्ये साखरपुड्याची अंगठी बघ. हा साखरपुडा झाला, आज माझा साखरपुडा झाला आणि उद्या त्या महाजनांची वरात निघणार. प्रॉमिस करते मी तुला, उद्या त्या महाजनांची वरात निघणार म्हणजे निघणार. माझी नाही वरात निघणार. हे साखरपुडा लग्न मी कुणासाठी करते? हे सगळं तुझ्यासाठीच तर करते ना. तुझ्यासाठी करते मी, तुझा बदला घेण्यासाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो अपूर्वा म्हणत असते की तुला माहिती आहे ना, मी आत्तापर्यंत या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते आणि फायनली तो दिवस आला. त्यानंतर प्रेक्षकांनो अपूर्वा म्हणत असते, आता तू काळजी करू नकोस, आता सगळं काही व्यवस्थित होईल. ते महाजन आहेत ना, त्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अपूर्वा. आणि अपूर्वा त्या बाईला बघून खूपच जास्त इमोशनल होत असते. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते. अपूर्वा म्हणते, नाही गं, मला काहीच कळत नाही आहे. काय बोलतेस तू? सांग ना, काय बोलतेस? तेव्हा ती बाई आता जे काही बोलत असते अपूर्वाला कळत नसतं. अपूर्वा फक्त एकच म्हणत असते की आता तू काळजी करू नको, आता तुझ्या मनासारखं होईल. त्या महाजनांना बरोबर रस्त्यावरती आणते की नाही बघच तू. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये नित्यछाया वृद्धाश्रमामध्ये अपूर्वा आलेली असते आणि त्याच ठिकाणी देणगी देण्यासाठी आकाश आणि भूमीसुद्धा आलेले असतात. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, अरे बापरे, माझा मोबाईल आतमध्येच राहिला. तेव्हा अपूर्वा मोबाईल आणायला पुन्हा आतमध्ये जाते. तेव्हा तिथे आकाश आणि भूमीसुद्धा असतात. ते दोघेजण आता अपूर्वाला आवाज देतात की अपूर्वा, अगं तू इथे काय करतेस? तेव्हा अपूर्वा आता त्यांना बघून खूपच जास्त घाबरते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता आकाशभूमी म्हणत असतात, अगं तू इथे काय करतेस? तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, काही नाही, मी इथे सहजच आले होते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता तीच बाई येते जिला भेटायला अपूर्वा आलेली असते. ती बाई आता अपूर्वाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तिच्याकडे बघायला लागते. तेव्हा आता ती बाई बाहेर आल्यानंतर इथे अपूर्वा तिला बघते आणि खूपच जास्त घाबरते. तेव्हा प्रेक्षकांनो आकाशभूमीसुद्धा त्यांच्याकडे बघतच राहतात.
त्या दोघीजणी एकमेकींकडे अशा रीतीने बघत असतात की भूमी आणि आकाश या दोघांना सुद्धा आश्चर्य वाटतं. त्या दोघींमध्ये काही नातं आहे का, काही बॉन्डिंग आहे का, असं त्यांच्याकडे बघून त्या दोघांना आता वाटत असतं.